कारण राज्यातल्या बहुप्रतीक्षित 29 महापालिकांच्या निकालानंतर प्रतीक्षेत असलेली महापौर पदाची सोडत जाहीर झाली आहे। यातील विशेष बाब म्हणजे राज्यातल्या प्रमुख 15 शहरांचा कारभार महिलांच्या हाती जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुण्यामध्ये महिला महापौर होणार आहेत। यासोबतच 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातल्या महापौर असणार आहेत। कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूर महापौरपद ओबीसींकरता राखीव असेल, तर ठाणे, जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जातींकरता महापौरपद राखीव ठेवण्यात आलंय। केवळ कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमातींकरता महापौरपद हे राखीव असणार आहे। तर कोणत्या 15 शहरांमध्ये महिलांकरता महापौरपद हे राखीव ठेवण्यात आलंय बघूया। मुंबई सर्वसाधारण महिला, पुणे सर्वसाधारण महिला, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबईत देखील सर्वसाधारण प्रवर्गात महिला महापौर होणार आहे। तर नवी मुंबईतही सर्वसाधारण महिला, अकोल्यामध्ये ओबीसी, चंद्रपूरमध्येही ओबीसी महिला, मालेगावात आणि धुळ्यातही सर्वसाधारण महिला प्रवर्गातला महापौर असेल। जळगावात ओबीसी महिला, अहिल्यानगरमध्येही ओबीसी महिला, लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी, नांदेडमध्ये सर्वसाधारण महिला, जालनामध्ये अनुसूचित जाती महिला करता हा महापौर पद जे आहे ते देण्यात येणार। तर इतर 14 शहरांमध्ये महापौर पदासाठी कोणतं आरक्षण जाहीर झालंय तेही बघूया। ठाण्यामध्ये अनुसूचित जाती, कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती, वसई विरार सर्वसाधारण, उल्हासनगर ओबीसी, भिवंडी निजामपूर सर्वसाधारण। याखेरीज पनवेल ओबीसी, सांगली, मिरज, कुपवाड सर्वसाधारण, कोल्हापूरमध्ये ओबीसी, पिंपरी चिंचवड आणि सोलापूरमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा महापौर हा विराजमान होईल। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, परभणी या सगळ्या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातला महापौर असेल, तर इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर हा खुर्चीवर विराजमान होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।